नमस्कार मित्रांनो, मी भरत आठवड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचे माझ्या या भरत आठवड यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या 10-12 दिवसापासून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुका असेल, जामनेर तालुका असेल, मुक्ताईनगर असेल किंवा जळगाव असेल आणि सोयगावचा काही भाग यामध्ये ढगफुटी झाली आणि त्या भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वच नद्या, गिरणा नदी असेल, वाघू नदी असेल, तापी नदी असेल, अन्य जी नदी आहे, दगडी नदी असेल किंवा हे खूपच भरभरून व्हायला लागले. त्या डॅमचे सर्व दरवाजे उघडण्यात आले, पाणी सोडण्यात आला. खूप साऱ्या शेतकऱ्यांचं शेतीमालाचं नुकसान झालं, प्राण्यांचं नुकसान झालं, आपल्या घराचंही नुकसान झालेलं आहे. तर मित्रांनो, या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण हिमतीने काम करावं. शेतीचे नुकसान तर झालेलेच आहे आणि या नुकसानीमध्ये सर्वात जास्त जी प्रमाण झालेलं आहे ते मका पीक असेल, कपासी पीक असेल, अशा पिकांवर सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे. कपाशीमध्ये जास्तीत जास्त फुलगळ झालेली आहे. अशा प्रमाणात फुलगळ झालेले मित्रांनो की आपल्या कपाशीचे 50% बोंड न म्हणता 50% फुलं जे आहे, पाते जे आहे ते गळून पडलेले आहे. कपाशी नुसती अशी कडक उभी आहे. फक्त पान आहे आणि त्या पानावरही कोकडा नावाचा रोग, पानं लाल होत आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला दिसून येत आहे. आणि मका पिकामध्ये मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वादळ आल्यामुळे सर्व मका झोपून गेलेला आहे आणि त्या मकालाही कोंब फुटण्यास सुरुवात झालेली आहे मक्याच्या दाण्यांमधून, भुट्ट्यामधून. तर अशा सर्व परिस्थितींना आपण व्यवस्थित तोंड देऊन एवढे जे पाणी झालं आहे याचा आपण आता तर आपल्याला त्याचं नुकसान झालेलंच आहे मित्रांनो, याला कोणी टाळू शकत नाही. पण याचा फायदा आपण जी रब्बी हंगाम आहे याच्यामध्ये घेऊ शकतो मित्रांनो. कारण की रब्बी हंगामामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही आणि अशा वेळेस आपण चांगले जे पीक आहे, जे उत्पन्न देणार आहे, या खरीपचा पूर्ण झालेला नुकसानीचा आपला भरपाई आपण रब्बीमध्ये घेण्याचा विचार करा मित्रांनो. त्याची प्लॅनिंग करा की आपण रब्बीमध्ये या सर्व पिकांची भरपाई कशी काढू शकतो, कोणते पीक लावायचे. आपण या पिकांमध्ये पालेभाज्या पीक घेऊ शकता, फळं पीक घेऊ शकता, मका घेऊ शकता, ज्वारी घेऊ शकता, अन्य कोणतीही जे पिकं असतील जे आपल्याला रब्बीमध्ये घेता येईल, सर्वात जास्त उत्पन्न देणारे, सर्वात जास्त त्यांना भाव असणारा, अशा पिकांचा आपण याच्यामध्ये रब्बीमध्ये फायदा घेऊ शकतो. या पाण्याचा आपल्याला भरपूर उपयोग होऊ शकतो आणि याच पाण्याचा पुढील 2026च्या खरीप हंगामामध्ये सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो. कारण की पाणी जास्त झाल्यामुळे आपल्या विहिरींना पाणी भरपूर आलेलं आहे. आपल्या विहिरींना लवकर ती बोर जे आहे ते बंद होणार नाही. जवळपास यावर्षी असा अंदाज मला येतो आहे की जवळपास एप्रिल महिन्यापर्यंतसुद्धा आपल्या विहिरीला चांगल्या प्रकारचं पाणी असेल. विहिरीमधलं मोटर चालवल्यानंतरही पाणी संपणार नाही. कोणत्याच प्रकारच्या पाण्याचा तुटवडा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला भासून येणार नाही मित्रांनो. आणि एक अजून विनंती आहे सरकारला की महाराष्ट्र सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या तालुक्यांमध्ये नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना एक दिलासादायक काहीतरी धनराशी प्रदान करावी. त्यामुळे झालेल्या या खरीप हंगामातील नुकसानीला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागेल. जवळपास खूपच पैशाचं, खूपच उत्पन्नाचं नुकसान शेतकऱ्यांच्या डोक्यावर येऊन पडलेलं आहे मित्रांनो. एवढं कष्ट घेऊन, एवढी मेहनत करून शेतकरी जे आहे आपल्या शेतात धान्य पिकवतात, एवढे हाडं तोडतात आणि त्या धान्य किंवा कपाशी असेल किंवा कोणतेही पीक जे असेल, या पिकांचं असं नुकसान पाहून अक्षरशः शेतामध्ये गेल्यानंतर मन लागत नाही. पिकं पाहून आपल्यालाही चांगलं वाटत नाही मित्रांनो. तर सरकारने, महाराष्ट्र सरकारने याची एक बाब लक्षात घेऊन आम्ही व्हिडिओ पाहतो आहे की यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर मंत्री गिरीश महाजनजी, मंत्री माननीय गुलाबरावजी पाटील आणि किशोरप्पा पाटील
हे चांगल्याच प्रकारे पाहणी करत आहे आणि मला आशा आहे माननीय मंत्री साहेब की आपण या जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या सर्व नुकसानीला आपल्याकडून प्रयत्न असेल की यांना भरपाई मिळावी. आणि आपल्याला विनंती आहे की या सर्व शेतकऱ्यांना सरसकट या शेतकऱ्यांनासुद्धा आपण या नुकसान भरपाई जी आहे ही प्रदान करावी. कारण की काही शेतकरी अनाडी असल्यामुळे त्यांनी पीक पेरा भरलेला नाही. मंत्री साहेबांना विनंती आहे की सर्व महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात नुकसान झालेलं असेल, खूप जास्त नुकसान झालेलं आहे पिकांचा, त्यांना नुकसान भरपाई प्रदान करावी, देण्यात यावी. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. चला भेटूया पुढच्या कधी व्हिडिओमध्ये आपण पाहूया.